ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर भाजप नगरसेविकांचं अनोखं आंदोलन. मृणाल पेंडसेंसह इतर भाजप नगरसेविकांनी बाजारात स्वतः भाजी विकत घेत केलं आंदोलन. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन. नवी मुंबई महापालिका उपायुक्तांना लाच प्रकरणी अटक होताच इतर अधिकारी रडारवर. अतिक्रमण विभागातील 15 अधिकाऱ्यांची होणार चौकशी, तर अटकेत असलेल्या कैलास गायकवाडांना 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. साताऱ्याच्या कराडमधील प्रसिद्ध गजानन रेस्टॉरंटमध्ये आमदार रोहित पवारांनी मारला मिसळीवर ताव. यावेळी कराड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांचीही उपस्थिती. बीडच्या पट्टी वडगावात बायकोच्या 10व्यालाच घरातील सिलेंडरचा स्फोटानंतर अगदी काही मिनिटातच संपूर्ण घर जळून खाक. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. प्रतापगड आंबेनळी घाटात तब्बल 900 फूट दरीत दुचाकी कोसळून दाम्पत्याचा मृत्यू. 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दाम्पत्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. महाराष्ट्रासह उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढील 3 ते 4 दिवसात उष्णतेची तीव्र लाट राहणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता. मध्य रेल्वेवरील टिटवाळा ते वासिन रेल्वे स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री विशेष ब्लॉक. 15 डब्यांच्या रेकची उभारणी आणि प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी विशेष ब्लॉक. इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची ट्रम्प आणि व्हान्स यांची चर्चा. लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांना अमेरिकेत बोलावणार असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.